पुण्याहून भोरमार्गे वाई महाबळेश्वरला जोडणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरणाचं आणि खरं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र या 55 किलोमीटरच्या महामार्गाच्या कामामध्ये जे मांढरदेवी घाटातला 3 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्याचं काम मात्र अपूर्ण आहे। वन विभागाची परवानगी खरं तर या रस्त्याला मिळाली नसल्याने गेल्या 3 वर्षापासून हे काम जे आहे ते रखडलेलं पाहायला मिळते। केवळ या संपूर्ण 55 किलोमीटर महामार्गावरचं 3 किलोमीटरचं काम हे रखडल्याने मोठा त्रास जो आहे तो या मार्गावरील प्रवाशांना सहन करावा लागतो। आपण पाहतो की कशा पद्धतीने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर धूळ सुद्धा उडत आहे। त्यामुळे या धुळीचा सामना सुद्धा या दुचाकीस्वारांना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक वेळा हे जे छोटे मोठे खडे आहेत याच्यावरून दुचाकीस्वार घसरत आहेत आणि छोटे मोठे अपघात सुद्धा घडण्याचे प्रकार जे आहेत ते या मार्गावर घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक वेळा दुचाकीस्वारांना दुखापत होऊन ते जखमी सुद्धा होत आहेत। अनेक वेळा नागरिक जे आहेत, प्रवासी जे आहेत ते मागणी करतायत की लवकरात लवकर या महामार्गाचं काम पूर्ण करावं। याची जो 3 किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे याचं काम पूर्ण करावं। मात्र अद्याप वन विभाग जे आहे ते या रस्त्याला परवानगी देत नसल्यानं तब्बल 3 वर्षापासून हा महामार्ग असाच रखडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे, रुंदीकरणाचं काम जे आहे ते अजून नाही झालेलं नाही। त्यामुळे अशा पद्धतीने या गाड्यांमधून जी धूळ उडते त्याचा सामना जो आहे तो दुचाकीस्वारांना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसातच खरं तर पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रासाला जे आहे ते या महामार्गावर जे चालक आहेत त्यांना सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळं लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी होईल अशी मागणी जी आहे ती आता स्थानिक आणि एकूणच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत असल्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।